काही बिनबुलाए मेहमान आज आमच्या मुंबईतल्या उपकार्यालयामध्ये आले। त्यांनी आधी जर वर्दी दिली असती तर त्यांचं स्वागतही करता आलं असतं। राजकारणात संवाद सभ्यपणा हा किती आवश्यक असतो हे समजून घेतलं पाहिजे। आणि या अनुषंगानं जो आमच्या काँग्रेसचं एक ट्विटर हँडल आहे, ज्याला एक विभाग ज्याचं संचालन करतो, त्या विभागाने एक राजकीय भाष्य केलं। हे कोणत्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या किंवा व्यक्तिगत हँडलवर नव्हतं, ते पक्ष पातळीवरच्या एका टीमनी एक गुंगी गुड्याच्या अनुषंगानं एक प्रासंगिक एका बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने एक ट्विट केलं। आणि ते ट्विट केल्यानंतर त्याच्यावर बोलत असताना आम्ही सांगितलं की ते ट्विट आहे हे खोटं ठरवा। एका बाजूला हे अनुरोध पण होता, हे आव्हानही होतं, आणि एक राजकारणातली एक जी सभ्य स्पर्धा ज्याला म्हणता येईल किंवा चांगली हेल्दी जी कॉम्पिटिशन आहे त्याचंही एक प्रतीक कुठेतरी होतं। मी आधी आपल्याला सांगितल्यानुसार इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुड्या म्हटल्या गेलं। मात्र इंदिरा गांधींना गुंगी गुड्या म्हटल्यानंतर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, गुंडांचा तर प्रश्नच नाही, कार्यकर्ते किंवा समर्थक हे गुंगी गुड्या म्हणणाऱ्या लोकांच्या कार्यालयात नाही गेले, त्यांनी त्याचा विरोध नाही केला। तर इंदिरा गांधींनी त्या गुंगी गुड्या नाहीत तर त्या दुर्गा आहेत हे देशाला स्वतःनं सांगता त्यांच्या कृतीतून पटवून दिलं। हे एक उदाहरण आपल्याजवळ आहे। दुसरं, मनमोहन सिंग साहेबांना सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि विरोधक मौनी बाबा म्हणून त्यांचा उपहास कुठेतरी करत असल्याचं आपण बघितलं। आणि मौनी बाबा या देशाच्या पंतप्रधानांना म्हटल्या गेल्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी अशी अर्थव्यवस्था उभी केली, असे एकापेक्षा एक सरस कायदे आणले की त्यांना असरदार अशा स्वरूपाचा उल्लेख हा त्यांचा होतो। आणि आज अर्थशास्त्रीय सगळ्या गोष्टींमध्ये आणि या देशाच्या उभारणीमध्ये मनमोहन सिंग साहेबांना किती त्यांचा प्रभाव आहे की त्यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीच्या 12 वर्षानंतर देखील आज अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वेगवेगळ्या कायद्यांच्या, मग आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, इलेक्ट्रॉनिकच्या क्रांतीच्या अनुषंगाने असेल, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून असेल, त्यांचा उल्लेख हा सातत्याने केला जातो। त्यामुळे आमच्या नेत्यांना मौनी बाबा म्हटलं गेलं, आमच्या नेत्यांना गुंगी गुड्या म्हटलं गेलं, त्याचा करारा जबाब जो आहे हा आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून काँग्रेस पक्षाने दिलाय। आणि ती असणारी आमची गरिमा आहे। आणि हीच गरिमा आणि हेच आव्हान, हे खुलं आव्हान या आमच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या या ट्विटरच्या अनुषंगानं हा अनुरोध आणि आव्हान आम्ही राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना या ठिकाणी करत आहोत। यासोबत या सगळ्या विधानाच्या अनुषंगानं फार उपदेशाचे डोस हे आमच्या पक्षाला पाळले जातात आहे। त्या संदर्भात देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सभ्यता काय असते। आणि जेव्हा उपमुख्यमंत्री या बारामतीतून निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेस संस्कृतीचा, सभ्यतेचा, संकेताचा भाग म्हणून काँग्रेस पक्षानं त्यावेळेस उमेदवारी आमची विड्रॉल केली। आम्ही आमचा सुनेत्रा पवारजींच्या विरोधातील अर्ज वापस करताना मला तब्बल 5 वेळेस हा त्यांचा फोन आला होता। आणि 5 वेळेस त्यांनी फोनवर ही निवडणूक अनपोज होण्याच्या अनुषंगानं, उमेदवार वापस घ्या अनुषंगानं त्यांनी विनंती केली। त्यावेळेस आमचा संवाद झाला आणि अर्थात तो आदराचाच होता, तो सभ्यतेचाच भाग होता। आणि आम्हाला सभ्यता शिकवणाऱ्यांना हे सांगायचंय की अरे बाबा, आमच्याजवळ सभ्यता आहेत आणि ती सभ्यता वापरल्यामुळे त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा अर्ज हा विड्रॉल केला। आणि तो अर्ज विड्रॉल नसता झाला तर काय होणार होतं हे आज बोलण्याची आवश्यकता नाही आणि ते सांगण्याची आवश्यकता नाही। कारण राजधर्म नावाचा एक धर्म असतो, तो कुठेतरी पाळला गेला पाहिजे। आणि त्यावेळेस दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जो फोन केला होता त्याचाही संदर्भ या ठिकाणी यासाठी सांगतो की त्यांच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा अनादर किंवा कुठल्याही त्यांच्यासमोर दुसरा असं असण्याचं कुठलंही कारण नाही। आणि त्यांच्याबद्दल आमची जी सहानुभूती आहे आणि सभ्यतेचा संकेत जो आहे तो त्यावेळेस आम्ही पाळला होता, याची आठवण या निमित्ताने या ठिकाणी करून देऊ इच्छितो। आणि दुर्दैव बघा की काल
म्हणजे त्या पत्रकारांनी विचारलेल्या पत्रकार परिषदेतल्या शब्दात पत्रकारांना चुप्प बसवणारी व्यक्ती यांच्यावर एक गुंड असल्याचा एक ठपका कुठेतरी लागलेला आहे. आणि आज जे आमच्या कार्यालयामध्ये जे या ठिकाणी आलेत यांनाही त्यांना गुंड जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण यातले आलेले जे आहेत यांच्या गुंडागर्दीला कंटाळून किंवा यांची गुंडागर्दी सहन न झाल्यामुळे अजितदादांनीच त्यांच्या हयातीमध्ये त्यांना पक्षातून बाहेर काढलं होतं. त्यातली एक व्यक्ती तर इतकी गुंड आहे की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सुनील तटकरे साहेबांना निवेदन द्यायला गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत असतानाचा जो एक संदर्भ होता त्यातून बेदम मारहाण ही संभाजी ब्रिगेडच्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेलेल्या लोकांना मारहाण करणारी व्यक्ती आज थेट गांधी भवनापर्यंत या ठिकाणी आली. त्यामुळे गांधींवर नथुराम गोडसेंनी जे आक्रमण केलं होतं त्या नथुरामी प्रवृत्तीतून अनेक जे आमच्यावरचे आरोप आहेत, अनेक जे हल्ले आहेत, हे अनेक हल्ले झालेले आहेत. आणि आमच्या गांधी भवनातला आणि आमच्यातला जो गांधी आहे अशा सर्व जे हल्ले आहेत अशा भ्याड हल्ल्याची आम्ही तातडीत वारंवार निंदा केलेली आहे. आज देखील याची आम्ही निंदा करतो. अरेला कार्य करणं भाषा ही सर्वांनाच येते. मात्र आज ते पूर्वसूचना देऊन आले असते तर संविधान फुलं ही देऊन त्यांचा कुठेतरी स्वागत केलं गेलं असतं. आणि आलेलेही जे आहेत हे फोटो सेशनसाठी आले होते का गुंडागर्दीसाठी आले होते याच्या अनुषंगाने एक वेगळी चर्चा होऊ शकते. ते आले त्यांचं फोटो सेशन करून गेले असा हा विषय नाही, तर त्यांचा हिंसा पसरवण्याच्याच उद्देशाने ते आज या ठिकाणी आले होते हे या ठिकाणी सांगतो. मी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा विभाग पांडू हवालदार चालवत आहे याचाही संदर्भ दिला, उल्लेख केला. पोलीस विभागात 420 केसी चालली तेही सांगितलं. एका पक्षाचं कार्यालय आहे. आज या कार्यालयामध्ये आमचं येण्याचं कुठलंही शेड्यूल नव्हतं. मात्र विधिमंडळातील काही संबंधित सहकाऱ्यांच्या भेटीच्या अनुषंगाने इथे आमचं येणं झालं. हे जरी खरं असलं तरी या एका कार्यालयाला पोलिसांनी सुरक्षा न देणे, एक पोलीस कॉन्स्टेबलही न ठेवणे आणि पोलिसांना या संदर्भात कुठली माहिती न मिळणे याच्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे अशा प्रकारचा भ्याड हल्ला आणि जी घुसखोरी आहे ती करण्यामध्ये सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ हे ब्रीदवाक्य उलटं केलेले महाराष्ट्र पोलीस आणि खल संरक्षणार्थ ज्यांनी यापूर्वी त्यांच्या विकृत, विचित्र आणि हिंसक अशा स्वरूपाच्या वर्तनामुळे ज्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षातूनच काढून टाकलं अशा लोकांना आमच्या कार्यालयापर्यंत त्यांची मदल जी प्रवेशाची जी गेली यामध्ये पोलिसांचाही याच्यामध्ये कुठेतरी हात आहे आणि त्यांचा देखील संदर्भ या सगळ्या घटनेशी असल्यामुळे पोलिसांच्या नाकर्तेपणाचा या निमित्तानं आम्ही निषेध करतो. आणि असे कितीही हल्ले आपण केले तरी आम्ही अजिबात आमची विरोधी पक्षाची असणारी भूमिका आहे ती सोडणार नाही एवढंच सांगतो. सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल वेगळ्याने आदर करण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस तो आदर व्यक्त केला आहे. अजित पवारांसारखा एक मुरब्बी आणि एक खमक्या नेता गेला. त्यांच्या निधनाच्या अनुषंगानं दुःख आणि शोकसंवेदना आणि कुठलेही कार्यक्रम आम्ही न घेत असताना आमची सभ्यता आणि संस्कृती आम्ही सांभाळलेली आहे. आज जो एक वेगळा पायंडा कोणत्या कार्यालयापुढे जाऊन निषेध करणं हे समजू शकतो, मात्र कार्यालयामध्ये घुसल्याचा एक जो नवीन पायंडा जो भारतीय जनता पक्षाच्या फूस लावण्यावरून आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सहभागातून जो झालेला आहे या घटनेचाही आम्ही निषेध करतो. असे पायंडे जर पडत राहिले तर कोणी कोणाच्या घरात घुसेल आणि कधी ह्या चुकीचा पायंडा जो पडलाय हा इथेच सर्वांनी सोडावा. आज ते आमच्या कार्यालयात आले म्हणून आम्ही उद्या त्यांच्या कार्यालयात जा, कोणी आमचं वासरू मारलं आम्ही त्याची गाय मारणार हा आमचा विचार नाही. या गोष्टीचा प्रतिक्रिया आम्हाला देता येईल, मात्र महात्मा गांधी आम्हाला सांगून गेलेत की क्रियेमध्ये जागा प्रतिक्रियेमध्ये नका. म्हणून ते आमच्या कार्यालयात म्हणून आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन उद्या धुडगूस घालणं हे आमची संस्कृती नाही. त्यांनी जरूर आमच्याजवळ यावं, काही चर्चा करावं, आम्ही त्याचं फुल देऊन स्वागत करू. मात्र आजचा जे हिंसक लोक त्यांचा आपण हिस्ट्री जर बघितली, आपण त्यांनी यापूर्वी केलेलं काय काय कांड आहेत ते बघितलं तर आज त्यांचं येणं म्हणजे हिंसाचाराचाच अनुषंगाने ते इथे आलेले आहेत. आणि या हिंसाचाराला कुठेही आपण भारतीय खपून न घेता त्याचा प्रतिकार करत राहू एवढंच या निमित्तानं सांगतो. तुम्ही जे ट्विट केले पक्षाकडे जे ट्विट झालेले आहे त्या ट्विटवरती ठाम असणार आहात का?
पक्षाच्या आमच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटनी एक जे ट्विट आहे ते ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये जे आहे तो एकीकडे त्या ट्विटमध्ये घटनेचं वर्णन आहे, पत्रकारिताच्या संदर्भामध्ये त्यांचा सन्मान वाढवण्याच्या अनुषंगानं समर्थन आहे आणि प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या लोकप्रतिनिधी उत्तर द्यावेत हेही त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये असा कुठलाही गलिच्छ घाणेरडा अपशब्द त्यामध्ये नाही आणि राहिला मी त्याचा पुनरुच्चार करतो की आमचं ट्विट त्यांनी खोटं ठरवावं. आमचं ट्विट जे आहे त्या ट्विटला ची हवा जर काढून घ्यायची असेल तर त्यांनी अर्थ खातं जे आहे ते ताबडतोबीनं त्यांच्या अजितदादांचं अर्थ खातं होतं ते काढून फडणवीसांनी घेतलं, ते अर्थ खातं ताबडतोब त्यांनी काढून स्वतःकडे घ्यावं. त्यांनी अजितदादांचा अपघात जो झालेला आहे त्या अनुषंगाने तातडीनं जो सीबीआयची चौकशी जी आहे ती लावून घ्यावी, त्याचा निष्कर्ष काढावा या अनुषंगाने त्यांनी सांगावं. त्यासोबतच इतरही अनेक गोष्टी आहेत त्या त्यांनी कराव्या. त्यांनी तातडीनं अर्थमंत्री खातं घेतलं, त्यांनी अजितदादांच्या ऍक्सिडेंटचा जो तपास आहे तो तातडीनं लावला आणि इतर 100 गोष्टी आहेत त्या केल्या तर आम्हाला आमचं ट्विट डिलीट करता येईल. माफी मागावी अशी त्यांचा एकंदरीत मागणी आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च पद आहे, संविधान पद आहे, त्या पदावर महिला आहे, तिचा अपमान केला असं त्यांनी. आता या अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा अपमान त्याच्यामध्ये जो आहे तो अपमानचा कुठलाही त्याच्यामध्ये भाव नाही आणि त्यांचा सन्मान वाढवण्याकरता त्यांच्या निवडणुकीतच आम्ही माघार घेऊन आमची त्यांच्या प्रतीची असणारी सहानुभूती आणि आदर हा यापूर्वीच व्यक्त केलेला आहे. त्यांचं अभिनंदनही त्यावेळेस आम्ही केलेलं आहे. त्यामुळे अशा वेळेस अशा म्हणजे स्वतःतले आमचं दिलेलं जो आव्हान आहे त्याला राजकीय चॅलेंज म्हणू ते त्यांनी पूर्ण करावं, यामध्ये कुठेही अपमानाचा भाव नाही. आणि आम्ही या संदर्भातलं ट्विट जे आहे त्यातले जे शब्द आहे ते शब्द इंदिरा गांधींबद्दल वापरले गेले होते हे जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा आमच्या सर्वोच्च नेत्यांचा दाखला आम्ही जर देत आहोत तर यामध्ये कुठे अपमानाचा भाव असण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे झालेलं ट्विट आहे त्या ट्विटवर प्रकाश झोताडे यांचा कुठेही दूरपर्यंत संबंध नाही, परंतु टीकेला शब्द नाही किंवा तेही आमच्या या ट्विटशी कुठेतरी सहमत असतील म्हणून त्यांनी हा असा फाजील आरोप आमच्यावर केला आहे. धनंजय मुंडे साहेबांनी यामध्ये स्त्रियांचा अपमान आहे आणि स्त्रीविषयक असं ट्विट करणं चुकीचं आहे हे म्हटल्याच्या बद्दल मला एवढंच सांगायचं आहे की कालच करुणा मुंडेताई मला भेटून गेल्या, त्यामुळे त्या काय म्हटल्या आणि त्याचा काय संदर्भ आहे तो या ठिकाणी मी गैरलागू आहे. मात्र त्यांनी आज माझ्यावर आरोप केला तर कालच त्या मला भेटून गेल्या, मी एवढंच त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं. शमन भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की असं जर वक्तव्य कराल तर खपवून घेणार नाही असं ते म्हणतात. खपून घ्या नका घेऊ तो आपल्या ठिकाणचा विषय आहे, कारण त्यांनाही छगन भुजबळ साहेबांनाही त्यांचं खातं काढलं जातं की काय, कारण त्यांच्या खात्यातून कसे टेंडर दिल्या गेले काय दिल्या गेले या अनुषंगानं बरीच खमंग चर्चा होती. त्यांना मंत्रिमंडळातून वगळतात की काय अशी चर्चा होती. त्यामुळे एखाद्या वेळेस खुशामत करण्याच्या अनुषंगानं अनेक लोक जे आहेत ते या घटनेच्या निमित्तानं स्वतःची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसवरती फडणवीसांनी देखील टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे काही झालं आंदोलन झालं ट्विट झालं त्याच्यामध्ये ते बोलतात की बदनाम हुए तो क्या हुए नाम तो हुआ, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती काँग्रेसची. राम मंदिरातली जी चोरी झाली त्याचं काय फडणवीस साहेब ते बघा, आपल्या विभागामध्ये 420 जी चालू आहे तिचं काय असेल ते बघा आणि आपल्याला दिल्लीमध्ये जे जायचं आहे त्या अनुषंगानं आता नवीन केंद्रीय मंत्रिमंडळात जात असताना जॅकेट घालून शपथविधी घ्यायचा का कोट घालून घ्यायचा याचा आपण विचार करा. त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छा आहेत, त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया मी देणार नाही. एक हिंसक विरोध जो है उसकी हम कड़े शब्दों में निंदा करते हैं. बिन बुलाए मेहमान आए थे, उनका जो हिस्ट्री है वो एक हिंसा से भरी है और अभद्र व्यवहार के लिए उनको उन्हीं की पार्टी ने उनसे दल के उनके बाहर निकाला है. जयप्रकाश नारायण जी के समय एक जना नाम का एक शब्द था, इंदिरा गांधी के को लेकर गुंगी गुड़िया नाम का एक शब्द वो इस्तेमाल हुआ, मनमोहन सिंह जी के लेकर मौनी बाबा शब्द इस्तेमाल हुआ और इन तमाम लोगों ने उनके आचार विचार व्यवहार और उच्चार से सारे जो बातें थी उसको खारिज कर दिया गया है. तो ये एक ऐतिहासिक संदर्भ है, उसको तोड़ मरोड़ कर देखने की कोई आवश्यकता नहीं. साथ ही साथ एनसीपी ने आपके
माफी की भी मांग की है, आप ही को टारगेट किया जा रहा है प्रदेश अध्यक्ष के इस रूप में, आपकी क्या प्रतिक्रिया? नहीं, इसमें देखिए एक ऐतिहासिक संदर्भ है और ऐतिहासिक संदर्भ के साथ यदि हमारी नेता इंदिरा गांधी जी के सादे शब्द का उच्चारण हो पहली बार हुआ था और इंदिरा जी ने समर्थता के साथ उसका जवाब दिया था। अब वही उम्मीद जो है ये एनसीपी से हम ऐसी उम्मीद करते हैं, तो ये इसको तोड़ मरोड़ के जो देखा जा रहा है ये कहीं ना कहीं राजनीतिक परिपक्वता की तरफ बढ़ने वाली बात नहीं, तो ये अपरिपक्वता की तरफ बढ़ने की बात है। गुंगी गुड़िया इस शब्द को लेके आपने जो प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था, क्यों इस शब्दों का प्रयोग किया गया है, क्या आपको लगता है? जो वहां पर भीड़ में जाने के बाद प्रभारी मंत्री होने के नाते भीड़ में पत्रकारों ने जो सवाल पूछा उस सवालों का जवाब न देते हुए बल्कि उन सवालों को उन पत्रकारों को रोका गया कि आप पूछो मत, और कोई भी उसमें भाष्य न करते हुए वो वहां से चले गए। तो उन्होंने पत्रकारों के सवालों का जवाब देना, ये वहां पर जो उनका फर्ज बनता था वो फर्ज को अदा नहीं किया। इस उपलक्ष्य में गुंगी गुड़िया का शब्द दिया गया था। तो एक प्रसंग को लेकर है और घटना को लेकर है, उस घटना को लेकर किए हुए टिप्पणी को इतना बवाल करने की आवश्यकता नहीं। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।